हॅलो. तर हा एक विनोदी लेख मला सुचला, तो मी लिहिला, आपणास वाचून दाखवतो. ओके. याला मी नाव दिलं आहे नामी युक्ती. येस, नामी युक्ती. काही मजकूर आपण टाईप करूनच मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवावेत. आपल्या मोबाईलमध्ये टाईप करायचे आणि ते सेव्ह करून ठेवायचे परमनंट. आनंदाचे, दुःखाचे, आश्चर्याचे वगैरे अनेक प्रसंग प्रत्येकाच्या जीवनात घडत असतात. त्या घटना घडल्यानंतर त्याला अनुकूल असा ऑलरेडी टाईप केलेला मजकूर किंवा मेसेज आपण संबंधित व्यक्तींना लगेच फॉरवर्ड करून टाकायचा. आपला वेळही वाचतो टायपिंगचा आणि आपली इमेज देखील चांगली राहते. त्यांना तो मेसेज मिळतो. या टाईप करून ठेवलेल्या आपल्या मजकुरामध्ये नेमके कोणत्या घटनेबद्दल आपण तो मेसेज पाठवला आहे त्याचा उल्लेख नसतो, पण तो लेख प्रभावी असतो. मेसेज उदाहरणार्थ, काही प्रकारचे ठराविक साच्यातले मेसेज असे टाईप करून ठेवावेत. आता मजकूर मेसेज पहिला टाईप करून ठेवायचा कसा? हॅलो, अभिनंदन, तुमची गोड घटना आम्हाला कळली, आनंद वाटला. आता कोणत्या घटनेचा हा मेसेज आहे ते आम्ही सांगणार नाहीत तुम्हाला, हो की नाही. तुमची अशीच विविध प्रकारची प्रगती होत राहो, प्रगती व्हावी. हा मजकूर टाईप करून ठेवायचा, सेव्ह. पुन्हा दुसरा मेसेज असाच सेव्ह करून ठेवायचा. तो कसा असावा? हॅलो, तुमच्या परिवारात घडलेली दुःखाची घटना आम्हाला समजली, ऐकून खूप वाईट वाटले. खरंच असं व्हायला नको होतं. तुमच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. असा मजकूर टाईप करून ठेवायचा, मोजका. पुन्हा तिसरा मेसेज कसा पाठवायचा? हॅलो, अनपेक्षितपणे तुम्हाला मिळालेले हे यश म्हणजे देवाची कृपाच म्हणावी. असेच आनंदाचे प्रसंग तुमच्या जीवनात नित्य येवोत. एवढाच मजकूर टाईप ठेवायचा, टाईप करून. पुन्हा चौथा मजकूर कसा असावा? मेसेज. हॅलो, तुमच्या जीवनामध्ये घडलेली ही घटना ऐकून आम्हाला धक्काच बसला. असं होईल म्हणून स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. लवकरच आपल्या भेटीस येत आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे मजकूर आपण सेव्ह करून ठेवायचे. कुठे काही प्रसंग घडले की लगेच यातला कोणता मजकूर त्या प्रसंगाला सूट होतो ते पाहायचे आणि तसाच तो मजकूर ॲज इट इज फॉरवर्ड करून टाकायचा. उल्लेख नसतो घटनेचा, पण त्याला बरोबर मार्मिक ठरतं, ते संबंधित ठरतं. त्या लोकांना आता हा मेसेज कशाबद्दल आलेला आहे हे कळतेच. उदाहरणार्थ, एखाद्याला संतती झाली किंवा कुणाचं लग्न जमलं किंवा कुणी नवीन फ्लॅट घेतला वगैरे, तर अशा प्रसंगी मेसेज नंबर 1 त्याला फॉरवर्ड करायचा. समजा कुणाच्या घरात एखादा माणूस वारला किंवा कुणाच्या घरात मोठी चोरी झाली, कुणाला अपघाती मृत्यू झाला, तर सरळ मेसेज 2 पाठवून द्यायचा, दुःखाचा. पहिला आनंदाचा, हा दुःखाचा. त्यानंतर समजा कुणाला मोठी लॉटरी लागली अथवा कुणी एकदम मेरिट क्लासमध्ये पास झाला, अशा वेळेस मेसेज नंबर 3 उचलायचा आणि बिनधास्तपणे पाठवून द्यायचा. आता मेसेज नंबर 4 कुणाला केव्हा पाठवायचा ते आपणच आपले ठरवायचे. तेवढी अटकळ आपल्याला हवी, हो की नाही. तर कशी वाटली ही नामी युक्ती? नेहमी टाईप करायचे श्रम नकोत, बरोबर आहे ना. हे सगळे मेसेज एकदाच टाईप करून ठेवायचे आणि इन्सिडेंट घडला, प्रसंग घडला की लगेच फॉरवर्ड करायचं. नामी युक्ती.